आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारांच्या गेल्या 22 जुलै रोजी जयंती होती। त्या जयंतीच्या अनुषंगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचे असे आदेश होते की दादांच्या स्मरणार्थ किंवा दादांना एक अभिवादन म्हणून आपण 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान आपण एक जनसप्ताह आपण साजरा करणार आहोत। त्या जनसप्ताहाच्या अनुषंगाने आज चेंबूर तालुक्याच्या वतीने माझे नेते सन्माननीय सिद्धार्थ टी कांबळे साहेब व महाराष्ट्राचे सरचिटणीस संतोषदादा धुवाळी, महाराष्ट्राचे सरचिटणीस संजयजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत आज चेंबूर तालुक्यामधील सर्व विभागांमधील चेंबूर तालुक्यामध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांना, जे गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचे वाटप केले आहेत। हा कार्यक्रम करत असताना एक आनंद तर होतोच मनामध्ये, पण कुठेतरी असं एक दुःख होतं की गेल्या वर्षाचा जो कार्यक्रम होता, गेल्या वर्षी आम्ही अजितदादांची वाढदिवस आम्ही साजरा केला होता, यावर्षी आम्ही जयंती साजरी करतो आहे। गेल्या वर्षी खूप मोठ्या उत्साहाने चेंबूरमध्ये महिला समाज हॉलमध्ये आम्ही नामदार आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आम्ही 500 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप, शालेय बॅग, वह्या, पेन असे वाटप केले होते। व आज दादा आमच्यात हयात नसल्यामुळे तरी दादांना अभिवादन म्हणून आम्ही कार्यक्रम घेतला आहे। नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा खूप आतोट एक उत्साह आहे, त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि येत्या रविवारीच आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये हा कार्यक्रम साजरा करू। धन्यवाद। आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। आज ते आपल्यामध्ये नाही, एक दुःख खूप आहे, पण आनंद म्हणून आता हे छत्री वाटप साजरा करत आहोत। आणि त्यांचं एकच शब्द होता, मी कामाचा माणूस आहे, कामाचाच माणूस आहे। तर आम्ही पण त्यांच्यावर निष्ठा ठेवून कामं करत राहू आणि त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचं आम्ही काम करत राहू।